मैं मारता रुको ना, या तो आप मारो एक जज भाई। फोटो दिख रहा है। हाँ हाँ, मैं तब उनके इशारे से सब थोड़ा सा फिंगर कीजिए मैम जरा वहाँ पे। ये देखिए हाँ। यहाँ पर हड्डी के पास है। यस। वो फोटो चाहिए ना। बच्चे का ठीक है। बाहर ही नहीं आ पा रहे। कुछ नहीं, वो यही बोल रहा था, ये करे कार्रवाई वगैरह। वो चलेगा, वो अपन करेंगे। तो फैमिली वैसी बात करेगी ना, तो समझ नहीं रहा है। काल जे आपल्याला घटना समजली आहे तर त्याबाबत असं आहे की रविवारी एक बाळ आपल्याकडे कुत्रा चावला, त्यांच्या घरचा कुत्रा चावला, त्याला चेहऱ्यावर चावलं होतं, त्याच्यामुळे ते ट्रीटमेंटसाठी आले होते रुक्मिणीबाईमध्ये. त्यावेळेला त्यांना आपण आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे इंजेक्शन टीटी, इंजेक्शन एआरव्ही आणि इक्विरॅप जे इम्युनोग्लोब्युलिन आहे ते इंजेक्शन आपण त्यांना दिलं होतं. तर त्या दरम्यान नंतर असं कळलं आहे की ती निडल जे त्यांच्या बटक्सवर इंजेक्शन दिलं, तेव्हा इंजेक्शन दिल्यानंतर ती निडल सापडत नव्हती. एक्सरे केल्यानंतर असं आढळून आलं की ती बटकमध्ये दिसून येत होती. तर त्यावेळेला आपल्या डॉक्टरांनी सर्जनना कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना सायन हॉस्पिटल येथे पुढच्या उपचारासाठी पाठवलं. एवढी घटना आहे. आणि त्यानंतर सायन हॉस्पिटलमध्ये पण त्यांना टेस्ट करायला सांगितल्या होत्या आणि त्याच्यापुढे ती सर्जरी ते करणार होते तिथे. त्यानंतर असं कळते की त्या मुलाच्या आई वडिलांनी प्रायव्हेटमध्ये जाऊन उपचार घेतलेले आहेत आणि 2 तारखेलाच ते ऍडमिट झाल्या आणि 3 तारखेला डिस्चार्ज झाला. अशी घटना का घडते? निदर्श राहते काय? तर याबाबत आमच्याकडनं पण चौकशी चालू आहे. नक्की काय काय झालं आहे त्याबाबत. जी सामग्री ये जो हॉस्पिटल में निकल सकते त्यासाठी बोलले जात आहे. परत परत बोला.